कुणाला काय झालंय नाही, मला काहीच माहिती नाहीये. त्याच्यामुळे ऑफिशियल स्टेटमेंट पोलीसचं आणि त्यांच्या फॅमिलीकडून येईल. कारणावरून काहीच मला माहिती नाही. ताई, पण बाकीचे सगळेजण सुरक्षित आहेत घरामध्ये? काय बोलणं झालं तुमचं? हो, म्हणजे मला खूप कमी माहिती आहे. त्याच्यामुळे उगाच काहीतरी चुकीची माहिती बाहेर देण्यात संयुक्तिक राहणार नाही. पण मला असं वाटतं त्यांच्या फॅमिलीचं आणि पोलीसचं ऑफिशियल स्टेटमेंट येऊ द्या. पण ताई, या घटनेकडे कसं पाहता? अतिशय थेट हे घरामध्ये अतिशय हे चिंताजनक स्टेटमेंट असणारच ना. कुणाच्याही घरावर असा हल्ला झाला तर साहजिक असावं. म्हणजे मला काही माहिती नाही त्याचे डिटेल्स, पण असावंच. या घटनेसंदर्भात स्वतः तुम्ही गृहमंत्र्यांशी म्हणजे अर्थात त्यांच्याशी बघूया ना, बोललात? ऑफिशियल स्टेटमेंट येऊ द्या फॅमिलीचं पण आणि पोलीसचं, मग बघूया. ताई, तुम्ही आता कुणाशी संवाद साधला? त्यांनी काय अजून डिटेल दिलेत का? नाही, कारण मी सगळ्यांचं लक्ष- सदानंद सोळेंशी बोलत होते. त्यांनी माहिती घेतली. नाही, सदानंद सोळे न्यूयॉर्कमध्ये आहेत. तुम्हाला म्हणजे कुटुंबियांशी बोललात तुम्ही सैफ खान यांच्या? आणि काय सध्या म्हणजे सदानंद न्यूयॉर्कमध्ये आहे आणि मी सदानंदशी फोनवर बोलतो. ठीक आहे. थँक्यू. आमचं मामचं ते अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला झालेला आहे आणि घरात शिरलेल्या चोराकडून हा चाकू हल्ला झाला असल्याचं कळत आहे. दरम्यान सैफ अली खानवर लीलावती रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. पुन्हा एकदा बातम्या पाहूयात आता वेगवान स्वरूपात. भिवंडीतील परशुराम धोंडू टावरे क्रिकेट स्टेडियमची प्रचंड दुरवस्था झालेली आहे. महापालिकेचं दुर्लक्ष होत असल्यानं क्रिकेट प्रेमींमध्ये नाराजी पसरली आहे. मुंबईत रविवारी होणाऱ्या टाटा मॅरेथॉन निमित्त रस्ते वाहतुकीत बदल करण्यात आलेला आहे. रविवारी पहाटे 3 ते दुपारी 2 पर्यंत वाहतूक व्यवस्थेमध्ये बदल केला जाणार आहे. गैरसोय टाळण्यासाठी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन करण्यात आलं. मुंबईतील डम्पिंग ग्राउंडमध्ये जमा होणारा 2 लाख मेट्रिक टन कचरा कमी करण्यासाठी महापालिका कचरा ते वीज आणि बायोगॅस प्रकल्पावर काम करते. 9 एकर जागेवर वेस्ट टू पॉवर प्लांट उभारण्यात येत आहे. केंद्र सरकारनं या ठिकाणी 4 मेगावॅट वीज निर्मितीसाठी परवानगी दिली आहे. पालिकेनं केंद्र सरकारकडे दररोज 8 मेगावॅट वीज निर्मिती करण्याची मागणी करणारा प्रस्ताव पाठवला होता, मात्र तो प्रस्ताव फेटाळून लावण्यात आला आहे. अंधेरी पूर्व ते छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंतचा प्रवास यावर्षी करणं मुंबईकरांना शक्य नाहीये, कारण विविध अडचणींमुळे हा प्रकल्प लांबला असून मेट्रो 7 मार्गिकेच्या कामाला जुलै 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ठाणे जिल्हा आरोग्य विभागाची वार्षिक आढावा बैठक नुकतीच पार पडली. यावेळी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी विविध उपाययोजना राबवण्याबाबत आढावा घेण्यात आला. तर मागील वर्षभराच्या कालावधीमध्ये जिल्ह्यात 17 बोगस डॉक्टर आढळल्याचं यावेळी समोर आलं. डिसेंबर 2024 अखेर सोलापूर पुणे महामार्गावरील वाहनांची दररोजची संख्या 42,000 पोहोचलेली आहे. महामार्गाची लेन वाढीच्या निकषांनुसार 60,000 वाहनं दररोज ये जा करत असल्यास सोलापूर पुणे महामार्ग 6 पदरी होणार आहे. आणखी 2 ते 3 वर्षांनंतर हा महामार्ग 6 पदरी होईल, असंही NHAIच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं.